श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, पंचांगानुसार पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत असतो. यावर्षी पितृपक्ष 17 सप्टेंबर 2024 पासून सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर 2024 रोजी सर्व पितृ अमावस्येला संपेल. सर्व पितृ अमावस्येला पितृमोक्ष अमावस्या आणि महालय असे देखील म्हणतात. तर पितृपक्षात पितरांचे श्राद्ध आणि दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. असे केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो, पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात. पितृपक्षातील 15 दिवस हे हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्यापर्यंत असतो. म्हणजेच पितृपक्ष हा 15 दिवस चालतो. तर या पितृपक्षात आपण कांदा, लसूण अशा तामसिक पदार्थाचे सेवन करू नये. तसेच या काळात लग्न, साखरपुडा यासारखी शुभकार्य करण्यास देखील मनाई आहे. पितृपक्षात नवीन कपडे, शूज खरेदी करू नयेत. तसेच या काळात केस कापणे, नख कापणे आणि दाढी करणं टाळावं. या काळात सोने किंवा चांदी इत्यादी खरेदी करणे देखील अशुभ मानले जाते. पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणे हे देखील अशुभ मानले जाते. तर पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये? तर पितृपक्षात ब्राह्मणाला अन्न व वस्त्र इत्यादींचं दान करून श्राद्ध करणं शुभ मानलं जातं. श्राद्ध पक्षातील गायी, कावळे, कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत लाभदायक मानलं जातं. या काळात ब्रह्मचर्य पाळावे असे देखील सांगितले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात गया, उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळावर पिंडदान करावे. हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात तुम्ही जर या गोष्टीचं पालन केलं तर तुमचे पितृ हे संतुष्ट होतात आणि तुम्हाला शुभ आशीर्वाद देऊन जातात. सर्वप्रथम पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे नामस्मरण करावे. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.